अमरावतीमध्ये ठाकरे गटाला पुन्हा धक्का बसलाय। ठाकरे गटाचे पदाधिकारी भाजपत गेले। चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झालाय। दामणगाव अचलपूर तिवसामधील पदाधिकाऱ्यांनी भाजपत प्रवेश केलेला आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झालेला आहे। त्यामुळे ठाकरे गटाला पुन्हा एकदा आता धक्का बसल्याचं पाहायला मिळतंय। सध्या संपूर्ण राज्यभरात ठाकरे गट असेल, काँग्रेस असेल यांना राजकीय दृष्ट्या मोठे धक्के बसू लागलेत। कारण पदाधिकारी त्याचबरोबर महत्त्वाचे नेते सध्या महायुतीतील पक्षांमध्ये प्रवेश करता यातच अमरावतीमध्ये देखील चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये आता हा पक्षप्रवेश पार पडलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका अगदी तोंडावर येत असतानाच यातच आता पक्षांतराचा हा सिलसिला सध्या सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीतच आता पुढे देखील महायुतीमध्येही इनकमिंग अशीच सुरू राहणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। अमरावतीमध्ये ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का बसलेला आहे। कारण ठाकरे गटाचे पदाधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडलेला आहे। पुन्हा एकदा अमरावतीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडलेला आहे। ठाकरे गटाला यावेळी धक्का बसल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरे गटाचे पदाधिकारी हे भाजपत गेले। चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडलेला आहे। दामणगाव अचलपूर तिवसामधील पदाधिकाऱ्यांनी भाजपत प्रवेश केलेला आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडलेला आहे। अमरावतीत शिक्षक मेळाव्याच्या कार्यक्रमात हा पक्षप्रवेश झाला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे यांच्याकडून। सुरेंद्र, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे, काय अधिक माहिती? निश्चित अंकिता, खरं तर अमरावतीमधील लोकसभा विधानसभा निवडणुकी संपल्यानंतर आता भाजपला वेळ लागलेला आहे ते शिक्षक मतदारसंघाचा आणि त्याच अनुषंगाने काल अमरावतीमध्ये अमरावती विभागीय भाजपच्या शिक्षक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यामध्ये महसूल मंत्री तथा अमरावतीचे जे पालकमंत्री आहेत बावनकुळे त्यांची प्रमुख उपस्थिती होती आणि इतरही भाजपचे नेते या कार्यक्रमामध्ये। एकंदरीत जर बघितलं तर या कार्यक्रमामध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे। कारण की अमरावती जिल्ह्यातील धामणगाव, अचलपूर, तिवसा या ठिकाणी मधून जे कार्यकर्ते आहेत ठाकरे गटाचे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। बावनकुळे यांच्या उपस्थितीत या शिक्षक मेळाव्यामध्ये त्यांनी या भाजपमध्ये प्रवेश केला असल्या कारणाने निश्चितच पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। खरं तर बघितलं तर या ज्या लोकांना प्रवेश झाला ते संपूर्ण कार्यकर्ते जे आहेत ते युवा पिढी आहे, युवा सेनेचे संपूर्ण पदाधिकारी आहेत। त्यामुळं संपूर्ण युवा या पदाधिकाऱ्यांना समावेश भाजपमध्ये झाले असल्या कारणानं निश्चितच शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठा धक्का बसला या ठिकाणी चित्र दिसतंय। निश्चित सुरेंद्र, त्यामुळे एकंदरीतच अमरावतीमध्ये सध्या भाजपमध्ये इनकमिंग सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। तुर्तास धन्यवाद सुरेंद्र, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।